तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत म्हणजेच फार्मर आयडी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारतर्फे आलेलं आहे। ते अपडेट काय असणार आहे हे तुम्हाला जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की शेतकरी बांधवांना आपण जर पाहायला गेलं तर फार्मर आयडी आधी जसं की पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, तर यासाठी आपल्याला फार्मर आयडी लागत होती। त्याशिवाय आपल्याला हप्ता सरकारने आता वितरण करण्याचं ठरवलं नव्हतं। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच आता इथून पुढे हप्ता मिळणार, अशा प्रकारे भरपूरसे निर्देश झाले आणि फार्मर आयडी हे कंपल्सरी करण्यात आली। परंतु आपण जर पाहायला गेलं तर धीरे धीरे फार्मर आयडी संदर्भातील जसं की नुकसान भरपाई असो, पीक विमा असो किंवा आता शेती संदर्भातील हर एक योजना असो, यासाठी आता फार्मर आयडी कंपल्सरी झालेली आहे आणि अनिवार्य करण्यात आलेली आहे। फार्मर आयडी शिवाय कृषी संदर्भातील असो किंवा शेतीचा कोणत्याही योजनेची माहिती असो किंवा कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला घेणं इथं जसं की शक्यच नाही। परंतु आता फार्मर आयडी संदर्भातील ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। ही माहिती कोणती असणार आहे, हे तुमच्यासाठी उपयोगाची माहिती ठरणार आहे। फक्त 1 मिनिट व्हिडिओला पाहत चला। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत फार्मर आयडी म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर पारंपरिक वन निवासी जसे की लाभार्थ्यांना वन पट्टा धारक जे शेतकरी असणार आहे त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। या सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढावा लागणार आहे। जे वन पट्टा निवासी शेतकरी असणार आहे, जे वन पट्टा धारक शेतकरी असणार आहे, या सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्यासाठी सरकारने सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही का वन पट्टा धारक शेतकरी असाल किंवा वन निवासी शेतकरी असाल तर या सर्व शेतकऱ्यांना आता जसं की पीक विमा असो किंवा कुठल्याही योजनेसाठी फार्मर आयडी काढणं हे सरकारने सुरुवात केलेली आहे। आधी सर्व फार्मर आयडी काढून सर्व शेतकऱ्यांच्या पूर्णपणे झालेल्या होत्या, परंतु आता जे वन पट्टाधारक शेतकरी असणार आहे, जे कायमचे वन निवासी शेतकरी असणार आहे, यांच्यासाठी फार्मर आयडी काढण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून जे वन पट्टा दिलेले शेतकरी बांधव असणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता सरकारने फार्मर आयडी काढण्यास सुरुवात केलेली आहे। पारंपरिक वन निवासी शेतकरी असणार आहे त्यांना आता फार्मर आयडी काढावा लागणार आहे। आता फार्मर आयडी काढायची कशी, आता बघा स्मार्टफोनच्या माध्यमातून फार्मर आयडी काढणे शक्य आहे, परंतु आपण काढू शकणार नाही। यासाठी भरपूरशी थोडीशी लेंदी प्रोसेस असते। तर तुम्हाला काय करायचे आहे, सीएससी सेंटरवरती जायचं आणि तिथून तुम्हाला निशुल्क पद्धतीने फार्मर आयडी काढायची आहे। जे काही फी असेल ते सेंटर सेवा सेतू केंद्रवाल्याला आपल्याला द्यावा लागणार आहे। बाकी बघा, तुम्हाला फार्मर आयडी काढण्यास सुरुवात झालेली आहे। वन पट्टाधारक कायमचे जे आता जसं की वन पट्टाधारक शेतकरी असणार आहे यांना फार्मर आयडी काढावा लागणार आहे, सुरुवात झालेली आहे। तर तुमच्या बाजूच्या किंवा आजूबाजूला जे काही तुमचं सीएससी सेवा केंद्र असणार आहे तिथे जाऊन तुम्हाला सीएससी सेंटरवरती हे फार्मर आयडी काढून घ्यायची आहे। बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती किंवा कृषी संदर्भातील याचा अपडेट जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सर्वात अगोदर, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।